राज्यात तिसरी आघाडी आकार घेऊ लागले। बच्चू कडू आणि संभाजीराजे छत्रपतींच्या नेतृत्वामध्ये ही तिसरी आघाडी तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे। ही आघाडी स्वतंत्र अस्तित्व राखणार की कोणाची बी टीम म्हणून काम करणार याची उत्सुकता आहे। राज्यात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग। बच्चू कडू संभाजीराजे करणार नेतृत्व। तिसरी आघाडी कुणाची बी टीम। विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात तिसरी आघाडीची जमवाजमव सुरू झाली आहे। बच्चू कडू, संभाजीराजे छत्रपती आणि रविकांत तुपकर असं तिसऱ्या आघाडीचं स्वरूप असल्याचं कळतंय। या आघाडीत आप सारखे आणखी काही पक्ष सामील होणार असल्याचा दावाही केला जातोय। रविकांत तुपकरांनी याला दुसोरा दिलाय। बच्चू कडूंची तिसऱ्या आघाडीत जाणार नाही, आता त्यांनी काल आमची भेट झाली तेव्हा चर्चा सांगितली की असा एक प्रयत्न चालू आहे। असं प्राथमिक चर्चा झाली, बाकी काही अजून ठरलं नाही। अजून कुठल्या आघाडीत जायचं का तिसऱ्या आघाडीत जायचं का दुसऱ्या आघाडीत जायचं असं काही निर्णय झालेला नाहीये। स्वतंत्रपणाने आम्ही उद्यापासून तयारीला लागलो। बच्चू कडूंनी तिसरी आघाडी शेतकऱ्यांसाठी निर्माण करणार असल्याचं सांगितलंय। मात्र तिसऱ्या आघाडीचा कल सरकारकडे असेल असे त्यांनी स्पष्ट संकेत दिलेत। काल मी त्यांच्या एका कार्यक्रमाला, स्वराज्य पक्षाच्या कार्यक्रमाला गेलो होतो। त्यांचा आग्रह होता सगळ्या कार्यकर्त्यांचा का आपण एकत्रित होऊन शेतकरी, मजूर यांच्यासाठी लढलो पाहिजे। आता त्या सगळ्या संदर्भात आत्ता तरी पूर्ण चर्चा झाली नाही। आम्ही पहिले मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांशी बोलू, त्यांनी जर या सगळ्या संदर्भात निर्णय घेतला नाही तर मग आमची स्वातंत्र्य लढाई राहील। बच्चू कडूंनी वेगळी आघाडी करू नये असं आवाहन शिवसेनेनं केलंय। त्यांना तुम्ही हा प्रश्न विचारा की तुम्ही सांगितलेले कोणते कामं शिंदे साहेबांनी केलेले नाही। शिंदे साहेबांचा स्वभाव बच्चू कडूंना चांगल्या प्रकारे माहीत आहे, काम करण्याची पद्धत माहिती आहे। परंतु तरी निवडणुकीच्या काळामध्ये अनेक लोकांना आपली ताकद किंवा आपलं एक वर्चस्व दाखवण्यासाठी आघाड्या करणं हे गरजेचं होतं। त्यांनी जर केली तर तो लोकशाहीचा त्यांचा अधिकार आहे। त्यांनी करावा का ना करावा हा त्यांचा विचार आहे। बच्चू कडूंची ही तिसरी आघाडी प्रस्थापितांविरोधातल्या मतांचं विभाजन करणारी तर नसेल ना, अशी ही शंका व्यक्त केली जातीये। लोकसभा निवडणुकीत वंचितला मोठी जादू करता आली नाही, त्यामुळे आता तिसऱ्या आघाडीचा प्रयोग केला जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे। स्वप्नील जाधवसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।